नमस्कार, मी राहुल कुलकर्णी, एबीपी माझामध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. राज्यसभेमध्ये एक आकडेवारी गेल्या आठवड्यामध्ये मांडण्यात आली होती आणि आता हे जे माझे तरुण मित्र इथे बसलेले दिसत आहेत, इथे पण काही मुली आहेत की ज्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. सगळ्यांना नोकरीच हवी आहे ना, बरोबर ना? ज्यांना नोकरी नको आहे त्यांनी हात खाली करा. ज्यांना हवी आहे त्यांनी हात वरी करायचं. ज्यांना नोकरी हवी आहे त्यांनी हात वर करायचा. ज्यांना नोकरी हवी आहे त्यांनी हात वर करायचं आहे. आता दुसरा प्रश्न, हात खाली घ्या. ज्यांना फक्त सरकारी नोकरी हवी आहे त्यांनी हात वर करायचं. करेक्ट? इकडे पण जरा कॅमेरा, ज्यांना फक्त सरकारी नोकरी हवी आहे त्यांनी हात वर करायचं. आता हात खाली घ्या. आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे शासकीय नोकरीमध्ये 4 प्रकारच्या नोकऱ्या असतात, बरोबर? ABCD. अगदी D कॅटेगरीची सुद्धा नोकरी चालेल पण मला गरज आहे असं किती जणांचं मत आहे त्यांनी हात वर करायचं. ओके, फाईन. डी. C कॅटेगरी, C त्याच्यापेक्षा वरचीच कॅटेगरी असेल ना. B. अरे हात पण तुम्ही जोरात कर, महाराष्ट्र बघतोय तुम्हाला मित्रांनो. एनिवेज, तर असं आहे ना की साधारणपणे राज्यसभेमध्ये जी आकडेवारी सादर झाली, 2,10,00,000 तरुण मित्रांनी नोकरीसाठी, शासकीय नोकरीसाठी अर्ज केले होते. त्यामधल्या 7,00,000 विद्यार्थ्यांना म्हणजे परीक्षार्थ्यांना नोकरी मिळाली. तर हे प्रश्न तर माहितीच आहेत, आपण अनेक वेळेला स्क्रीनवरती हे प्रश्न बघितलेले आहेत. मला या सर्व तरुण मित्रांविषयी सहानुभूती आहे, कारण मी पाहतो की यातले बरेचसे मित्र हे PhD होल्डर पण आहेत. म्हणजे काही जणांचे तर इंजिनिअरिंग नंतर त्यांनी वेगवेगळ्या पदवी पण घेतलेल्या आहेत. एकीकडे हा इतका गहन प्रश्न, त्यातनं अनेक तयार झालेले सामाजिक प्रश्न आणि आर्थिक गुंत्यामुळं घराघरामध्ये तयार झालेले तणाव, बरोबर ना? प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही ते तणाव आहे ना. पण तरीसुद्धा हे सगळं घडत असताना महाराष्ट्रामध्ये जे काही सुरू आहे ते मात्र एक सत्तेचं एक वेगळ्या प्रकारचं सत्तांतर आहे. म्हणजे आता सिंहासन नंतर जर एखादी वेगळी कादंबरी लिहायची ठरली तर याच्यासारखा सुंदर प्लॉटच नाही आहे. एखाद्या चित्रपट निर्मात्याला जर हा असा पॉलिटिकल पट मांडायचा असेल तर एवढा थरारसुद्धा महाराष्ट्रासारखा मला माहिती नाही. कारण आता केशवानंद भारती हे जे कॉन्स्टिट्युशनल बेंच होतं, जे माइलस्टोन जजमेंट होतं, त्याच्यानंतर कदाचित एक मोठं माइलस्टोन जजमेंट, ज्याला आपण प्रेसिडेंट म्हणतो, तसं सेट होणार आहे. कारण अजून सर्वोच्च न्यायालयालासुद्धा हे ठरवता आलेलं नाही आहे की आपण काय करायचं, म्हणजे किती मोठं बेंच असावं की जो हा तिढा निर्माण झालेला आहे. सभापतीचा अधिकार, त्याच्यानंतर राज्यपालांचे अधिकार, मग व्हीप कोणाचा, मग आधीच्या गटाने दिलेला तो बरोबर की नंतरच्या गटाचा बरोबर, आत्ताचे मुख्यमंत्री बरोबर की तेव्हाचे मुख्यमंत्री बरोबर, अशी सगळी एक मोठी काय म्हणूया आपण, एक पॉलिटिकल प्लॉट तयार झालेला आहे. आणि या सगळ्या याच्यामध्ये या सगळ्या तरुण मित्रांचं काहीतरी मत असणार आहे. अर्थात सगळ्यांचं पहिलं तर असणार आहे, मला नोकरीच हवी आहे. काही हो सर. हो ना. किती दिले आत्तापर्यंत परीक्षा? मी आतापर्यंत 2 दिला. 2 दिले. दोन्ही. तुम्ही? मी आतापर्यंत 10 दिले, 10 पेपर. पण त्यातले आता फॉर्म जे भरले आहेत त्यातले आता आम्ही पशुसंवर्धनचे फॉर्म भरले होते, गटचे. ते 2019ला आम्ही भरलेले होते. त्यामुळं त्यावेळेस पेपर आले ते कोल्हापूर सांगलीला पुरामुळे ते आमचे पेपर कॅन्सल झाले आणि त्यावेळेसची जाहिराती अजून पेपर झाले नाहीत. त्याचबरोबर आमची आता नवीन जी आता ग्रुप डीचे आम्ही सेंट्रलचे पेपर द्यायला लागलो, ते 2019ची जाहिरात आणि त्याची आत्ता डेट पडली. म्हणजे जवळजवळ 3-3.5 वर्षाचा गॅप पडला. असे जाता यांनी नवीन सरकारकडनं आमची एकच अपेक्षा आहे, आधी जे फॉर्म भरले आहेत, आम्ही जे फॉर्म भरले आहेत त्याची तर पहिल्यांदा त्यांनी एक्झाम घ्यावी आणि ह्यांचं मंत्रिमंडळ जेव्हा तयार होईल तेव्हा होईल. पण पहिल्यांदा एक्झाम, मंत्रिमंडळ ह्यांचं सांगताच येत नाही अजून मंत्रिमंडळ कधी तयार होईल ते. ह्यांचे अजून काय सांगता येत नाही. जवळजवळ अडकले वाटतं ह्यांचं यांनी सत्तेचे फक्त लालचे आहेत, एवढंच आहेत सगळेच. कारण ह्यांनी आरोग्य भरती आम्ही दिली, आरोग्य भरती सगळ्यांनी पेपर दिला आहे. इथल्या जवळजवळ 60 ते 70% आरोग्य भरती गटाचा पेपर दिला. पण जेव्हा पेपर आम्ही देऊन आलो, संध्याकाळी 6 वाजता न्यूज आली ABP माझालाच, ते त्यातले 92 प्रश्न फुटलेले होते त्यातले. म्हणजे यांनी एक्झाम घ्यायला जर IBPS सारखी जर कंपनी देत नसतील
आणि ह्यांची जे म्हणजे ह्यांच्याच फायद्याची जी कंपनी निवडते त्यांनी प्रत्येक वेळेस मोठ्या म्हणजे MPSCकडे का बरं यांनी कारभार देत नाही. यांनी सगळ्या गट ड पासून ते गट एपर्यंत सगळ्याचा कारभार MPSCकडे द्यायला पाहिजे, एवढीच आमची मागणी आहे. आता हे सगळं जे चाललेलं आहे ते बघ, एखादा चित्रपट आठवतो का हे असं ह्यांना आपल्याला एखादा डायलॉग म्हणून दाखवायचं? नाही सर, हे जे चाललंय ते कसं चाललं? चाललंय ते फक्त तरुणांचं भविष्य फक्त अंधार. खेळ चालू आहे घ्या, घ्या, घ्या. कबड्डीचा. सांगा असं. ह्या सरकारचा कबड्डीचा खेळ चालू आहे. जो आपला पट्टीला शिवला तो जे पाय वाढायचे माझं, हे जनतेकडे कोणाचं लक्ष नाही आहे. आता हे विद्यार्थी बघा सर, सकाळी 8ला आले असतात, संध्याकाळी 8पर्यंत बसले असतात. त्यांच्या आईवडिलांची काहीतरी अपेक्षा असेल ना सर, पण काही नाही. सरकारचं कसं असतं माहिती आहे का, आपली पोळी भाजायची बस, त्याच्यावर तूप कुणाचं आपलंच, आणि सगळं कंपनी चालवायची आपल्याच. आता ह्यांनी म्हणले की IBPS कंपनीला परीक्षेसाठी द्यावं लागते. मग IBPS कंपनी हे सगळ्यात सर्वोत्तम उत्तम आहे. पण ह्याने महाराष्ट्र सरकार काय करते, एखादी खाजगी कंपनी धरते, त्याला देऊन टाकते आणि घोटाळा करून टाकते. आता ग्रुप डीचा पेपर, त्याचा घोटाळा केला, परीक्षा कॅन्सल केल्या, त्याचा पेपर देऊन आले होते सर. त्याचा खर्च कोण देणार? आता ते रिफंड करणार होते म्हणले, ते केले नाही. आता नवीन मग आता जुनं बरं होतं. आणि सर रिक्त जागाच भरते होण्यात झाल्या, तर नवीन जागा काय करणार आहे ते? हे आधीचे बरे होते का आत्ताचे बरे आहेत? सर बरं हा कोणता नाही आहे. जो विद्यार्थ्यासाठी करेल, जो शेतकऱ्यासाठी करेल तोच बरं. हा प्रत्येक सरकारचा हे आहे की आपण ज्याच ठिकाणी जातो त्याचं आपण कर्तव्य बजावलं पाहिजे. आपण बरं म्हणजे काय, हा पक्ष बरं हा तो पक्ष बरं, तसं नाही आहे. कुणालाच आपण असं सांगू शकत नाही की हा पक्ष आमच्यासाठी चांगला आहे. जो आमच्यासाठी कार्य करेल तोच आमच्यासाठी चांगला. पण मग आता कोण करतंय कार्य आपल्या? आता कोण करेल आता बघू की ह्यांच्यासाठी आशा लावून आम्ही बसलेलो आहे. आता नवीन सरकार आलं म्हणल्यावर करूतील, आशा लावून बघशील. खरी आणि मग हे सर हे उचलण्याचं काम तुमचं आहे आता. हां, मग ते आता इथून पुढे कुठून खरी शिवसेना कुठली आहे? उद्धवची शिवसेना, उद्धव ठाकरेंची का एकनाथ शिंदेची? शिवसेना ही शिवसेनांची आहे. ती उद्धव ठाकरेची असेल की हे बंडखोर आहेत, ते बंडखोर आहेत. ते त्यांना माहिती आहे की सर आम्हाला काय आहे, शिवसेना एकत्र असून काम केले किंवा बाहेर काम केले, पण आमचं काम झालं पाहिजे. बाकी काही हो तिकडे? बाकी कसं होतं सर? नाही बरोबर आहे. आपले प्रश्न आधी मिटले पाहिजे. हां, बाकीचं तर काही कहू ना, आपले प्रश्न आधी मिटले पाहिजे. प्रश्न आपले जीवन प्रश्न आमचे नाही आहे सर, प्रश्न सगळे जनतेचे आहेत. समाजाचे. हां, मग आता ओला दुष्काळ होतोय, त्याच्याकडे कोण लक्ष देते? सगळे आपले पाय ओढायला चालू. कबड्डीचा खेळ आणि पारसुरंब्याचा. लहानपणी आपण खेळत होतो सगळे कशी खाली माना घालून बसलेत बघा. सर असं आहे, थोडं उठून उभा राहतात. आधी तर आपल्या 2 मित्रांनी आपले सगळ्यांचे प्रश्न सांगितलेले आहेत, बरोबर. ह्याच्यापेक्षा काही वेगळं सांगायचं नाही आता आपल्याला. मला माहिती आहे की ज्या पद्धतीनं हे विद्यार्थी मित्र हे परीक्षार्थी गेली 5 वर्ष आणि आधीच्याही सरकारने म्हणजे श्री देवेंद्र फडणवीस यांच्याही काळामध्ये तोच घोळ होता, नंतरच्याही सरकारमध्ये तोच घोळ आहे. आता हे मिटवतील अशी आपण आशा धरूया. पण आता सगळ्या महाराष्ट्राला पडला आहे प्रश्न की शिवसेना कोणाची? सर तसं बोलता येणार नाही सर. जेवढे आम्ही विद्यार्थी अभ्यास करणार. आपला जो हो. काय म्हणतो सर, कोणाची शिवसेना? उद्धव. काय चाललंय राज्यात? शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेना. राज्यामध्ये म्हणजे व्यवस्थित मंत्रिमंडळ नाही, त्याच्यामुळं कुठली कामं निस्त होत नाही ते. त्यामुळं भरती रखल्या त्या म्हणजे आमदार संघ त्यांची पोरं मुलं मंत्रीसाठी त्यांना लाद लागली ते. त्याच्यापेक्षा पुढं काय नाही. अशाबद्दल सर हे जे काही चाललंय त्याच्यापेक्षा पुढं जात नाही आहे ते. जात नाही ते. त्यांच्या फक्त मुलाबाळासाठी मंत्री आमदारसाठी त्यांनी हे करते, गोरगरिबाच्या मुलांसाठी त्यांनी काहीच करू शकत नाही ते. तुमची सहानुभूती कोणाला? आमची सहानुभूती उद्धव ठाकरे आहेत. कशामुळे त्यांनी कोविडमध्ये जे व्यवस्थित प्रकारे महाराष्ट्राला जसं संबोधन केले बाबा, त्याच्यामुळे त्यांना हे सगळे परीक्षार्थी जे आहेत ना, हे इतके मान खालून मला 8 तास करता का 10 तास? किती तास असतो अभ्यास? तुम्ही 8 तास करा किंवा 10 तास करा, काय फरक पडत नाही. पण तुम्ही जे डेडिकेशन ठेवताय त्याला लई महत्त्व आहे. मी जास्त काय बोलू शकत नाही. फक्त प्रश्नपत्रिका बघून आपलं पाठीमागचं जो तुमचं काय विश्लेषण असेल की बस तुम्ही हे करू शकता. आणि तुम्ही राजकारणाबद्दल बोलताय, नो कॉमेंट सर. हां, कारण शेवटी जीवनाच्या सगळ्या अँगाला हे केलं, काहीच बोलायचं नाही आपल्याला. नाही बोलायचं. काय म्हणजे राग आहे का राजकारणावर? नाही, राजकारणाबद्दल काय नाही आहे, कारण ते त्यांची भूमिका मांडतात. आपण आपलं प्रत्येकाला आपलं काम आपल्याला आहे. मूल्यमापन करावं लागेल त्यांचं.
मूल्यमापन तर ही जनताच करणार ना. हो मग आपणच ना. हो ना, जनता दुसरं म्हणजे कोण तुम्ही करणार? आणि मी. हां, दुसरं कोण करणार? तुम्ही आणि मीच मिळून करायचंय. हो, बरोबर आहे ना. हा, मग आता जे चाललंय ते काय सांगू शकत नाही. पूर्ण कॉम्प्लिकेटेड आहे. कसं झालंय? तिडा तिडा तयार झालाय सगळा. हो हं? हो. कोण कोणाचं आहे तेच कडे झालंय. हो. हेही म्हणतात हे आमचं खरं आहे, दुसरे म्हणतात हे आमचं खरं नाही आहे. बरोबर. तुम्हाला तर काही बोलायचंच नसेल. बोला बोला. उठून थोडं उभं राहा. आपला प्रेम बनत नाही त्याच्याशिवाय. हां ठीक आहे. आता जे चाललंय आपले प्रश्न आणि जे चाललंय त्याचं काही आहे का कुठं मिळणार? सध्या महाराष्ट्रात जे स्थिती चालू आहे त्यात सरकारचं पूर्णपणे जनतेकडे दुर्लक्ष होत आहे. ते फक्त त्यांचा फायदा बघतात. जनतेचा काय बट्ट्याबोळ काय चालू आहे काय त्यांना काय फरक पडत नाही. ते फक्त त्यांच्या पदाचा, त्यांच्या मंत्रिपदाचा काय असेल ते त्यांचा विचार करत आहेत. जनतेचा काहीच नाही. आणि राहिला विषय आमच्या स्पर्धा परीक्षकांचा, म्हणजे सरकारमध्ये म्हणजे एक अशी अट आहे की कोणतं पण सरकार येऊ द्या, म्हणजे यंग जनरेशनसाठी काही गरीब घराण्यातली मुलं असतात, त्यांना शिकायची पण इच्छा असते आणि कमवायची पण इच्छा असते. मग महानगरपालिकेत किंवा सरकारी खात्यात काही पार्ट टाईम जॉब असतात. एकच ड्युटी असते, बट त्याला पार्ट टाईममध्ये जर विलीन केलं तर एक मुलगा कमवू पण शकतो आणि अभ्यास पण करू शकतो. जर असं सरकारने जर केलं तर आम्ही त्या सरकारनं मतं देऊ, असं आमचा एक तुमच्या दृष्टीनं उद्धव ठाकरे काय किंवा एकनाथ शिंदे काय ह्याला फार महत्त्व नाही आहे. हां, कारण की प्रत्येक राजकारणी त्यांचंच बघतो ना. आणि फार सार्वत्रिक भावना आहे की म्हणजे ओढदामाजी काळेगोरे असं काही वेगळं करायची गरजच नाही. सगळे सारखेच आहेत. सगळे सारखेच आहेत. काही फरक नाही त्यांच्यात. कारण की स्वतःचा स्वार्थच बघतात ना. ते कुणीतरी म्हणतं हिंदुत्व आमचं खरं आहे त्यांचं खरं नाही. सीन काय आहे, शिवसेना बाळासाहेब ठाकरे हिंदुत्ववादाला धरून चालत होते. बट नंतर उद्धव ठाकरेंच्या हाती आली शिवसेना. मग उद्धव ठाकरेंच्या हाती आली जेव्हा मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरेंनी हाती घेतलं तेव्हा त्यांचं हिंदुत्ववाद थोडं साईडला ठेवला आणि सगळ्यांना धरून ते चालायला लागले. त्यांचं सरकार खरंच चांगलं होतं, कारण की सगळ्यांना समभावना घेऊन ते चालवत होते. बट काही लोकांना ते पटलं नाही आणि स्वतःच्या धर्मासाठी ते बाहेर पडले. बट भारत आहे ना सर्वधर्म समभाव देश आहे. भारतात जर प्रत्येक धर्माला घेऊन गेलं तरच भारताचा विकास होईल. जर एका धर्मावर जर टिकून राहिलं तर भारताचा विकास मुळीच होणार नाही. एवढंच. काही नाही बोलायचं. एकीकडे मला असं वाटतंय की बाबा ही लोकशाहीचा एक प्रकारे विजय असू शकतो. त्याचं कारण असं की घराणेशाहीला सोडून एखादा व्यक्ती एखाद्याच्या म्हणजे नेतृत्व ते खरं किती किंवा कितपत खोटं हे विचार म्हणजे हा जरी विचार बाजूला ठेवला तरी एका नेतृत्वाकडे म्हणजे लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी एकत्रित येऊन हा निर्णय घेतला जातो की बाबा सरकार आता कोण चालवलं पाहिजे. म्हणजे घराणेशाहीला इथं बाजूला ठेवलं जातं. म्हणून मला असं वाटतं की हा लोकशाहीचा विजय आहे. बरोबर आहे का लोकशाहीचा विजय? सर मला काय वाटते हे उद्धव ठाकरे हे पक्ष चांगलं होतं. त्यांचं मत आहे उद्धव ठाकरे चांगले प्रत्येकजण चांगला असतो. प्रत्येकांचे वैचारिक हे मतेही वेगवेगळी जर असली तरी ती त्यांच्या दृष्टीने ते चांगले असतात. परंतु घराणेशाही जी आत्तापर्यंत आहे, इतक्या वर्ष आपण म्हणत होतो की बाबा 70-75 वर्ष केंद्रामध्ये घराणेशाही होती, त्यासोबत राज्यात पण तोच पॅटर्न झाला. परंतु ही जी घटना अचानक घडली याच्यातून म्हणजे घराणेशाहीला बाजूला ठेवलं, त्यामुळे मला असं वाटतं की लोकशाहीचा विजय आहे. पण एकनाथ शिंदेचा मुलगाही खासदार आहे. नाही म्हणजे परंतु पक्षश्रेष्ठींना डावलून सत्ता स्थापन करणं हे याच्यामुळे मला असं वाटतं की किती मताला सहमती आहे तुमच्या? नाही सर, मी संमत नाही त्याला. कारण एखाद्या पक्षातील आमदार फोडून पक्ष निर्माण करणे हे चुकीचं आहे ना. म्हणजे जो पक्ष निर्माण केले त्यालाच बाजूला सारायचं आणि इतर पक्षांना त्यांना पण काय तर देऊनच त्यांनी सर पक्ष निर्माण केलं असेल. म्हणजे तो पण काय तर ही केलं असेल ना. विरोधी कायदा आहे ना त्यासाठी. मग एखादा गट जातो म्हणजे त्यात चुकीचं काय? नाही सर, एखाद्याचं पक्ष फोडणं म्हणजे हे चुकीचं वाटतं मला. त्याच्यामुळं नाही काय घर फोडलं घर फोडल्यासारखं वाटतं सर. म्हणजे आता ही शिवसेना जर ही पक्ष जर फोडलं असेल नंतर दुसरी पण पक्ष फोडतील ना. आता ही पक्ष आलं म्हणून आता ही शिवसेना आलं म्हणा, पुढच्या वारी दुसरं जर पक्ष आलं मग त्यांच्यात पण मंत्री होण्यासाठी म्हणजे मुख्यमंत्री होण्यासाठी ते पण दुसरे पक्ष फोडतील. मग त्याच्यामुळे महाराष्ट्र मागं राहील ना, त्याचा विकास होणार नाही. म्हणजे प्रत्येक 2 वर्षांनी 3 वर्षांनी असं पक्ष फोडत राहिलं. आता ही उद्धव ठाकरेच्या जागी आता दुसरं मंत्री झालं
पुढच्या वेळी भाजपचं आलं म्हणा कोणाचं पक्ष आलं मग तो पण त्याच्यातलं पण कुठलं तर आमदार पक्ष फोडून घेणार म्हणजे त्याच्यात पण विभागणी होणार मग त्याच्यात असं ह्यांच्यात पक्ष फुटत गेलं तर मग महाराष्ट्राचा विकास कसं होणार पक्ष गहन फोडणं प्रश्न आहे फार. पक्ष फोडणं आणि पूर्ण गट जाणं त्यासाठी पक्षांतर विरोधी कायदा आहे. आपण बोलू आता या इकडे उठून उभं राहू तुम्ही हां हां तेच सांगा मला उठून मला काहीच येत नाही म्हणून सांगा या इकडे हां बोल कशाबद्दल? काहीच येत नाही या दोघांनी काहीतरी मत मांडलं महाराष्ट्रात आता काहीतरी घडतं आहे कुणाची तरी शिवसेना खरी आहे कुणाची खोटी आहे असं म्हणतात आपला काही विचार आहे की नाही त्याच्यावर? विचार आहे असतोच की सर हां, बिलकुल सांगा ना. तुम्ही महाराष्ट्राचा विकासाकडे लक्ष द्या ना. तुम्ही फक्त स्वतःचं पक्ष स्वतःचं नेते स्वतःचं तुम्ही सगळं फक्त स्वतःचं घर फोडून स्वतःचं घर बघू लागला. महाराष्ट्राचं जनतेचं कधी बघणार तुम्ही? आता महाराष्ट्रात लाखो पोरं शिक्षण घेऊन बाहेर पडलेत आणि ऑनलाईन शिकवू लागलेत. ऑनलाईन शिक्षणाचा काय फायदा आहे? शिक्षणाकडे लक्ष द्या बघा त्यांचं नोकरी सध्या तर असं कोणी करत नाही कोण हे हां नेते कोणी नाही करत. सगळे सारखेच आहेत सगळे सारखेच असल्यासारखे आहेत की. या इकडे यांचं असं मत आहे की सगळे लोक सारखे बोलले ना तुम्ही मगाशी अच्छा हे बोललेच मगाशी सर अजून बोलूया मला माहिती आहे की मुली नाहीत बोलणार हां हां या इकडे जरा थोडंसं अरे या उठून किती गहन चर्चा चालू आहे तुम्ही सगळे असे एक एवढा मोठा प्लॅटफॉर्म तुम्हाला मिळाला तुम्ही लाजायला लागलात सगळे लाजत आहेत असं आहे तिथं खूप वादावादी झाली बरं का एकाचं असं म्हणणं आहे की या इकडे ते तुम्ही दोघंजण इकडे या एकाचं असं म्हणणं आहे की लोकशाहीसाठी ते फार आवश्यक आहे जे घडलं ते दुसऱ्याचं असं म्हणणं आहे की नाही ते बरोबर नाही आहे लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व आहे हे सुप्रीम कोर्ट ठरवेलच आणि ते काही काळातच आपल्याला सगळ्यांच्या समोर येईलच पण आता पण त्याच्यावर काही बोलू शकत नाही ते सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे तो सगळ्यांना मान्यच करावा लागेल आणि लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व आहे हे आपल्या संविधानाच्या 10व्या परिशिष्टामध्ये दिलेलं आहे त्यानुसार सुप्रीम कोर्ट निर्णय घेईल आणि तो सगळ्याला मान्य करावा लागेल. ठीक आहे पण हे जे घडलंय त्यात आयडिओलॉजी आहे विचार काही दिसतोय त्याच्यामध्ये त्यात स्वतःचा फायदा दोन्ही बाजूनी स्वतःचा फायदा आहे नाही मला पॉलिटिक्सवर बोलायचं नाही पाहिजे, आपण मत देतो. ॲक्च्युली मला एक्झामवर बोलायचं होतं. बोला ना ती पण दोन- शॉर्टमध्ये सांगा मला माहिती कारण बाकीच्या इंट्रोडक्शन ते सांगा. 2019ची जी एक्झाम होती WRDची वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटची ती आता 2022मध्ये पेपर येतो आहे ह्याची थोडी दक्षता घ्यायला पाहिजे जे शासन चालतं आहे ह्यांनी थोडी दक्षता घेतली पाहिजे. ॲक्च्युली काही स्टुडंटला जे फॉर्म भरलेले आहेत का नाही हे सुद्धा माहीत नसतं. असं आहे की राजकीयदृष्ट्या आपण किती सजग आहोत आपला एक जो कॉल आहे की ज्या कॉलवरती इतकं मोठं घडतं म्हणजे महाराष्ट्रात सत्ता येते आपण सगळी तरुण मुलं काहीतरी विचार करत असतो ना मग आता ह्याचा काय विचार करतो आपण? सर सर्वप्रथम तुम्ही जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर मी देतोच. या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत ते सर्व स्पर्धा परीक्षार्थीची तयारी करणारे विद्यार्थी आहेत. प्रत्येकाच्या बोलण्यातनं ते प्रातिनिधिक स्वरूपात त्या मुलांचं जे म्हणणं आहे हे मी सर्वप्रथम पहिला मांडतो त्याच्यानंतर तुमचे जे प्रश्न आहेत त्याच्यावरती मला बोलायला आवडेल. साधारणतः आमच्या दृष्टिकोनातून जर फक्त एक स्पर्धा परीक्षाचे विद्यार्थी म्हणून या गोष्टीकडे पाहिलं तर याच्यामध्ये आम्हाला या काय घडतात राजकीय घडामोडी याच्यापेक्षा जे सरकार आहे त्यातून आमचा काय फायदा होणार आहे का याचा आम्ही विचार करतोय. परंतु जेव्हा 2014ला राज्यामध्ये सत्तांतर झालं तेव्हा आम्हाला अशी आशा होती की खूप चांगल्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस त्यावेळेस पहिल्यांदा 2014ला ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले म्हणजे कोणतंही पॉलिटिकल स्टेटमेंट मला करायचं नाही आहे त्याच्यामध्ये काय नाही परंतु त्यावेळेस असं होतं की सरकारी नोकऱ्यांची संख्या वाढेल तरुणांना स्थान मिळेल कारण त्याच्या पद्धतीची आश्वासनं त्यांच्या माध्यमातून मिळाली होती परंतु ते झालं नाही. त्या ठिकाणी त्यावेळेस जी सरकारी भरती आहे त्याच्यामध्ये भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्याच्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं. त्या कालावधीमध्ये जे महाविकास आघाडीमधले महत्त्वाचे नेते त्यांनी प्रचारापूर्वी सांगितलं होतं की तुमचं जे महापरीक्षा पोर्टल आहे ते आम्ही सर्वात पहिला बंद करू. हे सरकार गेलं पण ते पोर्टल काय बंद झालं नाही. म्हणजे भारतीय जनता पार्टीचं सरकार येवो शिवसेनेचं येवो राष्ट्रवादीचं येवो किंवा काँग्रेसचं येवो विद्यार्थी असतील सर्वसामान्य असतील यांच्या परिस्थितीमध्ये असा काही विशेष बदल घडतोय तर आम्हाला दिसत नाही. स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी म्हणून जी आमची परिस्थिती होती ती अजून खालावत चाललेली आहे म्हणजे पदांची जी संख्या आहे ती कमी होती आहे. गट क ड चे तयारी करणारे अनेक विद्यार्थी आहेत त्या परीक्षाच होत नाहीत झाल्या तर त्यात तुटी निघतात पुढच्या तारखा येत नाहीत. एकंदरीत सगळं अंधकारमय आहे भवितव्य. जे क्लास 1 क्लास 2च्या होतात राज्यसेवेच्या वगैरे त्याच्यामध्ये सुद्धा जागांची संख्या कमी झाली आणि आता तर परीक्षा पद्धत अशा पद्धतीने बदलण्यात आली की त्याच्यामध्ये UPSCची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्त फायदा होईल या ज्या बदललेल्या स्वरूपाचा आहे त्या. आणि याच्यानंतर जर विद्यार्थ्यांनी त्यांना वेळ मागवला तर आयोग काय म्हणतंय तुम्ही जर
चॅनलसमोर प्रतिक्रिया दिलात, वर्तमानपत्रात तुमची बाजू मांडलात, तर तुम्हाला आम्ही वेगळ्या context प्रतिबंध करण्यात येईल. म्हणजे ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. context मध्ये. हा, ते झालं. परंतु सरकारच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवला जात नाही किंवा आमच्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवल्या जात नाहीत, हे आमचं मत ठीक आहे. आहे. आता दुसरा जो याच्यानंतर राजकीय प्रश्न तुम्ही जो राजकीय प्रश्न विचारायचा आता तो मी हा विचार. मुद्दा पुन्हा प्रातिनिधिक घेतलेला आहे, त्यामुळे रिपीट घेणार नाही मी पुन्हा. हा. आता जे काही तुम्ही राजकीय प्रश्न तुम्हाला विचारायचे, जे घडलंय महाराष्ट्रात त्याकडे तुम्ही कसं बघता? जे घडलंय महाराष्ट्रात त्याच्याकडे कुठल्याही भावनात्मक विषयाने किंवा या शिवसेनेचं काय होईल, ती कोणती खरी शिवसेना हे पाहण्याच्या ऐवजी एक राजकीय घटना घडली आहे. यापूर्वी सुद्धा अशा पद्धतीने घडलं होतं, जरा मोठ्या प्रमाणात घडलंय. केंद्रीय यंत्रणाचा जो गैरवापर आहे तो आता जास्त पद्धतीने होतोय, परंतु याच्यापूर्वी सुद्धा केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर अशा पद्धतीने कोणीतरी केलाय म्हणून आज हे धजावत आहेत. म्हणजे कुठलाही पक्ष आहे किंवा त्यांना आयडिओलॉजी वगैरे काय नाही आहे, कोणत्याही पक्षाला आयडिओलॉजी वगैरे काय नाही आहे या भाषणाच्या मुद्द्यात. तर सत्ता पाहिजे, सत्तेच्या माध्यमातून आमचं कसं चांगलं होईल, आणि आमदार तेच राहतात. म्हणजे खोबरं तिकडे चांगलं, अशा पद्धतीने सर्वांची परिस्थिती आहे. ह्यांचं सरकार आलं तर बी आमदार तेच आहे, ह्यांचं सरकार आलं म्हणजे राष्ट्रवादीतनं पण तेच आमदार आहेत, भाजपमधनं पण तेच आमदार आहेत. सर्वसामान्यांची परिस्थिती कुठं बदलते? सत्ता म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील, देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे असतील, सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये काय फरक पडतोय हे बदलण्यातून. म्हणजे आम्हाला भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी यावर बोलायचं नाही. ठीक, बोला. आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या यांचं असं म्हणणं की काही फरक पडत नाही आयुष्यात कुणाच्या. फरक पडतो, कारण आज महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर नद्यांना पूर येतोय, ओला दुष्काळ जाहीर झाला आहे, आणि आपल्या राजकारणी जेव्हा विधान परिषदेची किंवा राज्यसभेची जेव्हा निवडणूक होते त्या आमदारांवर यांचा विश्वास नाही आहे. ते त्यांना मोठमोठ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवतात, काही सुरतला जातात, काही गुवाहाटीला जातात. पण आज या इथल्या तरुणांची, शेतकऱ्यांची जी अवस्था आहे याकडे बघायला राजकारण्यांना वेळ नाही आहे. काही आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे सारखं दिल्ली दौरे करत आहेत, पण आज इथल्या महाराष्ट्रातल्या तरुणांची काय परिस्थिती आहे, जे आपण 2014 पासून ते 2019ला पुन्हा निवडणूक, तरीही तुमची सहानुभूती 2000 तरीही तुमची सहानुभूती कुणाला आहे? एकनाथ शिंदेना, उद्धव ठाकरे? ते आम्ही निवडणुकीमध्ये भविष्यामध्ये मताबद्दल ठरवू. नाही विचारलं, लोकात जाणवणारी सहानुभूती. मी सहानुभूती जर द्यायची असेल तर मी उद्धव ठाकरेंना देईन, कारण त्यांच्या काळामध्येच स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चांगल्या जाहिराती आल्या होत्या. मागील गटकची जाहिरात ही 1600 पदांची होती, आणि आता जी गटकची जाहिरात आहे ती. तुमचं असं मत आहे की उद्धव ठाकरेंना त्या कारणामुळे सहानुभूती आहे? हो. पक्ष फुटला त्याच्याबद्दल काही मत नाही तुमचं? पक्ष फुटणं हे अतिशय चुकीचं आहे. आम्ही बघत होतो न्यूजमध्ये, अतिशय मनोरंजन होत होतं आमचं. हे काय झाडी, हां, काय ती झाडी, काय ती डोंगर, एकदम ओकेच. भाषा त्यामुळे आपलं सगळं ओकेच आहे. सर आम्हाला काय राजकारणात जायचं नाही आहे, कारण कसं रे बाबा, सरकार राजकारण ते त्यांच्या लेवलने ते सांभाळते, त्यामुळे आपल्याला काहीच कळत नाही इथल्या लेवलला काय असतंय. फक्त माझं तर म्हणणं असं आहे, थोड्या दिवसांनी तर कंत्राटी भरतीला पण आता पेपर द्यावा लागेल आपल्याला, ही परिस्थिती होईल थोड्या दिवसांनी. ठीक आहे, बोला. जे काय घडलंय बघा बघा, तरुण मुलांना तुम्ही असं मागे राहताय, बोलणार कोण? बोला. मी स्वतः सरकारी नोकरी असल्याने मी राजकीय विषयावर सध्या भाष्य करणार नाही. तुम्ही स्वतः सरकारी नोकरीत आहे? बरं. पण मी आपल्या माध्यमातून सरकारला एवढंच सांगू शकतो, आपल्या सरकारामध्ये जेवढ्या घडामोडी लवकर म्हणजे झटपट घडते ती, तेवढ्या जाहिराती जर लवकर आल्या तर विद्यार्थ्यांचा मोठा प्रमाणात फायदा होईल. महत्वाचा मुद्दा मांडला मित्रांनो, लवकर जाहिराती याव्या. या जे काही चाललंय, मला स्पर्धा परीक्षांबद्दल बोलायचं आहे. आता बोलला ना मित्र प्रातिनिधिक स्वरूपात, बरं बोल. त्याच विषयाबद्दल बोलायचं आहे, राजकीय विषयावर बोलायचं नाही. आता सध्या म्हणजे आयोग चांगले MPSCचा इम्पॅक्ट झालाय का हा सगळा? कसं आहे, स्पर्धा परीक्षांची जे तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांना भविष्यात जाऊन अधिकारी व्हायचं आहे. आपण पॉलिटिकली न्यूट्रल, आम्हाला काय करायचं या मुद्द्यावरच. ठीक आहे ना, पण आपण मतदान दिल्याशिवाय हे सरकार फॉर्म नाही होणार का हो? अष्टगंध या इकडे. झाडी डोंगर कसं चाललंय, काय चाललंय, कसं चाललंय सरकारचं आता? बरं मला सांगा, ह्याच्यावर एक प्लॉट जर लिहायचा ठरला, एक चित्रपट तयार करायचा ठरला, कुठला येईल बरं यावर चित्रपट? सत्तेचा बाजार. सत्तेचा बाजार. हा, मकरंदानासपर्यंतचा कुठला? तो दिल्लीत गोंधळ गल्लीत मुजरा. काय झाडी, काय डोंगरन, काय हॉटेल हे नाव असेल त्या पिक्चरचं जर निघाला तर. कुठला चित्रपट डॉयला कुठला काढायचा? सत्ता असेल तर मार्ग दिसेल. सत्ता असेल तर मार्ग दिसेल. भारीच आहे सगळं. नाही नाही, हे राहिला होता की मित्र. हा मुली तुम्ही मागे का गेला, या ना इकडे. हा, सत्ता करा.
बोला बोला. पिक्चरचं नाव सत्ताकारण असेल. पिक्चरचं नाव सत्ताकारण. नाही सर नाही साहेब. नाही तुम्हाला नाव सांगा. माझं तर असं मत जरा एकनाथ शिंदेला आहे. कारण गेल्या 25 वर्षापासून आपण भाजपवर शिवसेना भाजप युती होती तेव्हापासून आपण बाळासाहेबचे विचार मांडतो. बरं त्या विचारावर चालू दोघांची युती होती. दोघंही लढत होते. 2014 मी दोघंही लढले, 2019 मी दोघंही लढले. पण 2016 काय होतं की प्रशांत कुमार एक होतो UPचा, तो येतो शिवसेनेला भेटतो आणि तिथनं जे निर्णय होतात की यापुढे शिवसेनेचा मुख्यमंत्री पाहिजे म्हणून तेव्हा तो 2016 त्याचा निर्णय होतो. 2019 मध्ये दोघांचाही निर्णय होतात की दोघं लढू. मग दोघंही लढतात. त्यांच्याही 105 येतात, त्यांच्याही 55 येतात. पण त्यानंतर जेव्हा सत्ता हातात येते तेव्हा ते वेगळं होतात. वेगळं होऊन काय करतात, ज्याला 25 वर्ष आपण शिव्या देतो किंवा वाईट बोलतो, राष्ट्रवादी काँग्रेसवर बोलतो आणि त्याच लोकांना आपण सत्तेत जाऊन मिसळतो, तेव्हा जनतेचे विचार होत नाही, मुलांचा विचार होत नाही, शेतकऱ्यांचा विचार होत नाही. फक्त काय सत्ता जिकडे आम्ही तिकडे वळू. तुमच्या मते आता एकनाथ शिंदे जे केलं ते बरोबर आहे. हां, ज्याच्याबरोबर 25 वर्ष आपले विचार आहेत, हिंदुत्वावर आपण एकत्र आलो, ते शिंदे आज एक भाजपवर आहेत. म्हणजे आपण शिंदेकडे आहोत. तुम्ही शिंदेकडे, तुम्ही कोणाकडे? सर नक्कीच शिंदे गटात. शिंदे गट नाही सर. BJPला आहे ना जम्मू काश्मीरमध्ये महबूबा मुफ्तीसोबत सरकार चालते का? इथं शिवसेनेमध्ये यांच्यासोबत चालत नाही का? नाही, गेल्या 25 वर्ष मग कुठल्या विचारावर चालू कुठल्या विचारावर चालू बाळासाहेबांनी हिंदुत्वावर चालू. अहो इथं 25 वर्ष सांगतो, जम्मू काश्मीरमध्ये काय करतो? जम्मू काश्मीरमध्ये महबूबा मुफ्तीसोबत BJP सत्तेमध्ये होती तेव्हा आता आठवलं नाही यांना. महाराष्ट्रामध्ये जर त्यांना कळे नाही, पण मी सांगतो ते काय म्हणतात की BJPला तिथे अशी एक वेळ आलेली होती की त्यांना काहीतरी अमक्या देशाला धडा शिकवायचा. काय धडा शिकवणार? सगळा सत्तेचा बाजार आहे. ED आहे ना, ही BJP सत्तेची शिडी झाली आहे. हा, BJPची सत्तेची शिडी झाली आहे. EDच्या माध्यमातून आहे ना, यांनी पोडा राज्य करा, इंग्रजांनी दुसरं काम करायला BJP. इंग्रज? हा, हिटलरचे तेच इंग्रज नाही सर. हे जे घडतंय ना सर, मी जर वोट दिलो समजा, तर मी अलायन्सला वोट दिलं होतं ना, BJP आणि शिवसेना. हे मत सांगा. अहो देशामध्ये सर आहे ना, नाही बोला तुम्ही. कुठला पक्ष कुठला नाही, माणूस मोठा नाही, देश मोठा आहे पहिला. आता काय व्हायला सर, BJP आहे ना पूर्ण देशामध्ये वन साईड सत्ता घ्यायला बघायला सर. नाही सर, मी देशाच्या राजकारणाबद्दल, सध्या आपण महाराष्ट्राच्या राजकारणात जे घडतं त्याबद्दल तर त्या बाबतीत तर मी अलायन्सला वोट दिलतो. तर मी अलायन्सच्या शिवसेना भाजपला दिलं होतं. यस सर, त्याच्यासाठीच देतो. शिवसेना भाजपला वोट दिले तरी शेवटी आहे ना. मग शिवसेना भाजपला वोट दिलता तर महाविकास आघाडी सरकार त्या टायमाला का बरं गोंधळ घातला नाही? त्या टायमाला सवाल का बरं उठवला नाही? आणि त्याच वेळेस तर त्यामुळेच तर विभक्त झाले ना सर BJP. सध्याच्या या राजकारणाला महाराष्ट्राच्या इतिहासातील किंवा राजकारणातील सर्वात मोठा राजकीय उठाव असं म्हणता येईल. इथं पण डिवाइडच आहे सगळं. छान आहे. म्हणजे एकतर काय आहे, आपल्या तरुणांना काही मतं नसतात, असली तरी आपण ते बोलत नाही. आणि त्यात मुली तर मला बातम्या बघतात की नाही हाच प्रश्न पडतो. सर माझा एकच मुद्दा आहे ते पोलीस भरतीबद्दल. कारण की जी पोलीस भरतीबद्दल जे 2019ला भरती निघाली होती ते 2021ला झाली. आणि नंतरनं जे आता ओपनवाल्यांचं 28 एज आहे आणि म्हणजे भरतीसाठी, आणि काही मुलींना 25 एजपासून त्यांनी तयारी करतात. मग त्यांचं एज संपून जातं पण भरतीची काही प्रक्रिया चालूच होत नाही आहे. मग माझं म्हणणं आहे की सरकारला की त्यांनी एज वाढवलं पाहिजे एकतरी, नाहीतर भरती लवकरात लवकर काढली पाहिजे. कारण ग्रुप म्हणजे गरीब किंवा कुटुंबातले जे आईवडील आहेत त्यांना असं वाटतं की त्यांची इच्छा जी असते किंवा ते त्याच्यामुळं बाहेर ठेवलं जातं, त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. तर त्यांनी ना, एकच माझा मुद्दा आहे की ते एज वाढवलं पाहिजे, नाहीतर लवकर भरती निघाली पाहिजे. मला माहिती बातमी हो वाचतो सर. हो सर. काय चाललंय सर? आता फडणवीस दिल्लीला गेले, त्यांनी आजारी पडलेत. काय चाललंय? अनस्टेबल गव्हर्नमेंट इज इक्वल टू अनस्टेबल ॲडमिनिस्ट्रेशन अँड अनस्टेबल यूथ. म्हणजे सगळं व्यवस्थित असायला पाहिजे गव्हर्नमेंटमध्ये, मग सगळं हे बघा, या मुलीने ना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा फार छोट्या शब्दामध्ये सांगितलाय. रिपीट इट अगेन. अनस्टेबल गव्हर्नमेंट इज इक्वल टू अनस्टेबल ॲडमिनिस्ट्रेशन अँड इज इक्वल टू अनस्टेबल यूथ ऑफ दॅट स्टेट. म्हणजे कसं आहे की काल वर्तमानपत्रामध्ये काय बातम्या आल्या की महाराष्ट्र राज्यातल्या मंत्र्यांचे
राज्यमंत्र्याचे अधिकारसुद्धा सचिवाकडे दिलेले आहेत आणि तुमचं तर असं मत आहे की आता ह्यामुळे यूथसुद्धा अनस्टेबल झालेलं आहे. हां, सगळं मग व्यवस्थित व्हायला पाहिजे सगळं. पण ह्या सगळ्या गोंधळाला कोण जबाबदार आहे? श्री उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, भाजप, भाजप, शिवसेना दोन्ही पण. शिवसेना, कुठली मूळची संजय का? राऊत. संजय राऊतचं काय असं बोलणं? संजय राऊतच, कारण की म्हणजे उद्धव ठाकरेंना सगळं सांगणार आहे त्यांनीच. उद्धव ठाकरेंचं वय पण आता 60-65 आहे की. बोला. आपण एक देशाचं हे घडवतो बरोबर, आपला काहीतरी विचार असतो की बातम्या बघतो की नाही. हो, सध्या कोणाचं सरकार? सध्या एकनाथ शिंदेचं. कोणाचं सरकार? का उद्धव ठाकरेंचं? नाही, एकनाथ शिंदे. त्यांनी जे केलं ते बरोबर आहे. मला तर वाटत नाही बरोबर, कारण एक पक्षप्रमुखाचा विश्वास असतो आपल्या कार्यकर्त्यांवर. अचानक असा दगा दिल्यावर, आणि मेन एकनाथ शिंदेंचा हा पॉईंट समजला नाही की महाराष्ट्र सोडून गुवाहाटीमध्ये जाऊन राहण्याचं काय कारण, आणि हॉटेल चांगलं होतं का आपल्या महाराष्ट्रात नाहीत का तेवढे? कारण ह्याच्या आधी पण ते स्वतः सत्तेत होतेच आणि त्यांचं पद तर जाणार नव्हतं. मग अशा दृष्टीने असं वाटतं की त्यांना मुख्यमंत्री पद हवं होतं, म्हणून त्यांनी हा असा. प्रत्येकजण हो सहमत आहेच, आणि प्रत्येकजण ग्रेडी झाले की मला सत्ता हवी, मला सत्ता हवी. मग लोकांचं हित करायचं आहे ना त्यांना, पण ते त्याकडे त्यांचं लक्ष नाही. मला सत्ताच हवी, एवढंच पाहिजे त्यांना. आणि मग भले मग आपण या पक्षातून किती जरी वर्ष आपण एकनिष्ठ जरी असलं, पण सत्ता मिळते, मग चला आपण इकडं जाऊया, आयाराम गयाराम टाईप. आता हे एकनाथ शिंदेंचं झालं, पण याच्या आधी आपण पाहिलं अजित पवार जाऊन देवेंद्र फडणवीसना मिळाले. मग अशा एकंदरीत वाटतं की पक्ष वगैरे हा फक्त एक दिखावागिरी आहे. एकतर तरुण, आता आम्ही तरुण वर्ग आहे, एकतर आमची आता सध्या मानसिक स्थिती असते की आम्ही करिअर कसं करायचं, सध्या आमची अवस्था गोंधळलेली असते. आणि अशाच पिरियडमध्ये आम्ही स्पर्धा परीक्षा तयार करणारे विद्यार्थी, मग असा घोटाळा, म्हणजे राजकारण्यांचं फक्त त्यांना पद हवं आहे, आणि सामान्य जनता, शेतकरी याबद्दल कुणालाच काही नाही वाटत. मी एक छोटासा प्रयोग करू आपण. आपल्याला जर शक्य असेल ना, ती चेअर घ्या जरा इकडे, म्हणजे चेअर द्या जरा, 2 मिनिटासाठी चेअर द्या. तुम्ही जरा कॅमेरामॅन ह्या चेअरवरती उभा राहा, इथे उभा राहा, इथे या, तुम्ही इथे या, इकडे या सगळे. आपण एक कौल घेणार होता, कोणाला काहीही बोलायचं नाही. मी जो प्रश्न विचारला त्यावरती आयदर तुम्ही हात वर करायचा किंवा हात खाली ठेवायचा, ठीक आहे? आपला सगळाच ग्रुप, मी काय प्रश्न विचारणार आहे त्यावरती फक्त हात वर करायचं किंवा खाली करायचं, ठीक आहे? ठीक आहे. फार कॉमन प्रश्न आहेत मित्रांनो, फार कॉमन प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 1, महाराष्ट्रामध्ये जे काही चाललेलं आहे ते विचारधारेवरती आहे असं किती जणांना वाटतं त्यांनी हात वर करायचं? फक्त विचारधारा म्हणून चाललेलं आहे. एका मित्राचा हात वर आहे, ठीक आहे, या अलीकडे. महाराष्ट्रामध्ये जे काही चाललेलं आहे ते फक्त सत्ता म्हणून चाललेलं आहे असं किती जणांना वाटतं? हां, ठीक आहे, खाली घ्या. शिवसेना हा राजकीय पक्ष, श्री उद्धव ठाकरे हा विचारधारा मानणारा पक्ष आहे असं किती जणांना वाटतं? खाली घ्या. ठीक आहे, सगळ्यांची मतं घ्या, आपण मतच घेतो ना. श्री एकनाथ शिंदे हे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती शिवसेना सोडून बाहेर पडलेले आहेत, हा जो त्यांचा दावा आहे तो किती जणांना वाटतं की तो बरोबर आहे, खरा आहे? 3, 4, 5, 6, 7. राईट. एक महत्त्वाचा प्रश्न, हे जे सत्तांतर झालेलं आहे आणि जे विरोधी पक्षाकडनं म्हणजे महाविकास आघाडीच्या नेत्याकडनं सांगितलं जाते की हे सत्तांतर फक्त ईडीमुळं झालेलं आहे असं किती जणांना वाटतं? त्याने हात वर करायचं. फक्त ईडीमुळं झालेलं आहे, फक्त ईडीमुळं झालेलं आहे. फक्त ईडीमुळे झालेलं. आणि या सगळ्या प्रसंगामध्ये श्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं आमची सहानुभूती आहे असं किती जणांना वाटतं? सहानुभूती, सहानुभूती. हा, मी घेईन आता शेवटचा मुद्दा तो. सो थांबूया आपण इथे. असं आहे की आपल्या ह्या थेट लोकांमध्ये जाऊन, आणि ते बिलकुल प्रिपेअर नव्हते. मला माहिती आहे की ह्या मुलांना जर तुम्ही चहाच्या कट्ट्यावरती गेला तर जोरजोरात तावातावाने भांडाल एकमेकांशी, मला पूर्ण खात्री आहे, बरोबर? बट
ते आत्ता ह्या क्षणाला ह्या गोष्टीसाठी त्यांची मानसिक तयारी नव्हती आणि तोच प्रयत्न आपण करतो आहे. जिथे जिथे मी जातो आहे तिथे बिलकुल त्यांची मानसिक तयारी नसताना ते बॅक ऑफ द माइंड काय विचार करत होते तेच तर आपण महाराष्ट्रासमोर मांडतो. एरवी काय होतं की आम्ही जेव्हा सॅम्पल साईज घेऊन येतो त्यावेळेला ते किती होती, ती खरीच तशी होती का, खरंच तुम्ही लोकांना ती क्वेश्चनरी विचारली होती का, ती ऑब्जेक्टिव्ह होती का दिशा देणारी होती, असे सगळे प्रश्न विचारले जातात. याच्यातनं ते होणार नाही आणि हा खराच जनतेचा कौल आहे. सो थांबूया आपण इथे. सिद्धेश्वरांचं मंदिर असलेलं, ज्याला 800 वर्षाची परंपरा आहे, जिथे खूप महत्त्वाची असे गड्ड्याची यात्रा होते, राईट, अशा, आणि जिथे आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं भाविक येतात, अशा सोलापुरात आपण आहोत. तरुणांचं मत घेतलं आहे. याच्यातली काही मतं मला वाटतं की अजून चांगल्या पद्धतीने फ्रेम करता आली असती. ठीक आहे, पुढच्या भागात थांबूया तोपर्यंत. चला, धन्यवाद, बाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.